शिल्पा त्यांचे ऍड्रेस टाकलेला होता आमच्या पवार सरांनी, आणि त्या ऍड्रेस मध्ये कधी फूड अँड केक असं काहीतरी आहे ना, फूड आणि इडली काहीतरी आहे. तर फूड शब्दावरून मला आठवलं सर, भूक लगी तो फूड बन जाता है, भूक लगी तो फूड बन जाता है, तालियां बजाओ फूड बन जाता है. क्या बात है. कवींसाठी कविता नुसती यमक नसती पाहिजे, कवींसाठी कविता नुसती यमक नसती पाहिजे, कवितेमध्ये रडवण्याची आणि हसवण्याची धमक असली पाहिजे. आता माझी रडवते का हसवते तुम्हीच निरीक्षण करा मित्रो. ही 15 वर्षापूर्वी लिहिलेली कविता आहे आणि त्यावेळीचा काळ वेगळा होता. तेव्हा म्हणजे लोक हुंडा पण घ्यायचे, मुली पण चांगला नवरा बघायचे. अरे पण हुंडा त्यावेळेस जास्त असायचा. तर त्यावेळी 15 वर्षापूर्वी लिहिलेली कविता आहे. आणि आता काळ बदलला, कारण आता मुलींना हुंडा द्यावा लागतो, परिस्थिती बदललेली आहे. लग्न झाल्यानंतर केली कविता. कवितेचं नाव आहे नानासाहेब, मनापासून ऐका आणि आनंद घ्या. नवऱ्यांच्या शेल, नवऱ्यांच्या शेल. नवरे मिळणे फार कठीण काम आहे, नवरे मिळणे फार कठीण काम आहे, कारण हुंड्याची समस्या आहे हर एक गावाला. नवरे मिळणे फार कठीण काम आहे, कारण हुंड्याची समस्या आहे हर एक गावाला. म्हणून पती विक्री केंद्राचं बोर्ड आम्ही लावलं. सुंदर, चांगले, नवे सर्व प्रकारचे पती मिळतील रास्त भावाला. बोर्ड पाहून एक बाई आली दुकानाला, बोर्ड पाहून एक बाई आली दुकानाला. विचारलं हा पती चांगलाच आहे याची आपण काय खात्री देणार. बोर्ड पाहून एक बाई आली दुकानाला. विचारलं हा पती चांगलाच आहे याची आपण काय खात्री देणार. मॅडम पसंत असेल पती तर स्वस्त भावात घेऊन जा, मॅडम पसंत असेल पती तर स्वस्त भावात घेऊन जा, परंतु एकदा विकलेला मला मी परत नाही घेणार. इकडे तिकडे पाहत होती दुकानातील नवऱ्यांना, ते आलेलं गिऱ्हाईक. इकडे तिकडे पाहत होती दुकानातील नवऱ्यांना. ग्राहक म्हणाले यादी किंवा फोटो असतील तर द्या मला बघू. इकडे तिकडे पाहत होती दुकानातील नवऱ्यांना. ग्राहक म्हणाले यादी किंवा फोटो असतील तर द्या मला बघू. दुकानदार म्हणतो नवरा विकत घ्यायचा असेल तर कमी भावात देऊ, पण मॅडम आमच्याकडून शॅम्पल नका मागू. पुन्हा एक ग्राहक येऊन तबकला दुकानाला. विचारलं अहो एखादा तरी पीस आहे का सेकंड हँड. पुन्हा एक ग्राहक येऊन तबकला दुकानाला. विचारलं अहो एखादा तरी पीस आहे का सेकंड हँड. थांबा मॅडम हे एक पीस पडला आहे समोर, थांबा मॅडम हे एक पीस पडला आहे समोर, पण 2 वेळा परत झालेला आहे तो ओल्ड हजबंड. तो एक शिक्षक आहे, इमानदार आहे, प्रामाणिकपणा पण कुठली लाच खात नाही. तो एक शिक्षक आहे, इमानदार आहे, प्रामाणिकपणा पण कुठली लाच खात नाही, आणि रिडक्शन शेअरवर ठेवलं तरी तो विकला जात नाही. त्याला दुकानावर ठेवल्यामुळे दुकान बंद करण्याची वेळ आली आहे. त्याला दुकानावर ठेवल्यामुळे दुकान बंद करण्याची वेळ आली आहे, कारण तो नवरा बनण्यासाठी आता आउट ऑफ डेट आहे. त्याला दुकानावर ठेवल्यामुळे दुकान बंद करण्याची वेळ आली आहे, कारण तो नवरा बनण्यासाठी आउट ऑफ डेट आहे. हा नवरा मिळेल तुम्हाला कमी आणि रास्त भावाला, कारण त्याच्यापेक्षा बँकेच्या शिपायाचा जास्त रेट आहे. शेवटचे कळलं आणि हे हृदयापर्यंत पोहोचेल. आलेलं ग्राहक म्हणाले मी एक विधवा बाई आहे. आलेलं ग्राहक म्हणाले मी एक विधवा बाई आहे. माझा नवरा सीमेवर लढताना गतप्राण झाला. माझ्या मुलीसाठी पैसेवाला महाग नको, जरी स्वस्त आहे पण शिक्षकच द्या मला, पण शिक्षकच द्या मला.